नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब क्वालिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे नागपूर महानगरपालिका भरती निघाली 2025 साठी. त्यासाठी त्याचे पद जे असणार आहे कनिष्ठ लिपिक, विधी सहाय्यक, कर संग्राहक, ग्रंथालय सहाय्यक, स्टेनोग्राफर, लेखापाल व रोखपाल, त्यानंतर सिस्टीम अनालिस्टिस्ट, हार्डवेअर इंजिनियर, डेटा मॅनेजर आणि प्रोग्रामर असे एकूण असे 10 पदं असणार आहे वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये. आणि टोटल इथे जी संख्या असणार आहे 174 पदांसाठी इथे वॅकन्सी निघालेली आहे. ओके. शैक्षणिक पात्रता असते इथं अप्लाय करण्यासाठी. आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता, 10वी पासवाले अप्लाय करू शकता, LLB डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता, BE BTech वाले अप्लाय करू शकता, डिप्लोमावाले अप्लाय करू शकता. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार संपूर्ण म्हणजे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता याची भरती निघाली आहे कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर इथून भरती निघालेली आहे स्थापना विभागाकडून मित्रांनो. ओके. इथं त्यांचा ॲड्रेस वगैरे दिलेला आहे नागपूरचा महानगरपालिकेचा. ईमेल ॲड्रेस दिलेला आहे त्यांचा. तुम्हाला काही डाऊट असेल तर मेल वगैरे करू शकता. वेबसाईट दिलेली आहे जी की आपल्याला अप्लाय करण्यासाठी असणार आहे. याची जाहिरात आलेली आहे 22/8/2025ला. पदभरतीची सविस्तर जाहिरात इथं दिलेली आहे. आपण ते पूर्ण वाचून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप. आता नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या स्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवे नामनिर्देशनाने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी जाहिरातीत नमूद केलेल्या प्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विविध मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर आपल्याला इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे. ओके. आता अर्ज करण्याची वेळापत्रक दिलेलं आहे जे की इथं कालावधी वगैरे दिनांक वगैरे दिलेले आहे. आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्याला चालू झालेली आहे आपल्याला 26/8/2025 पासून 9/9/2025 पर्यंत. त्यानंतर परीक्षेचा इथं अर्ज सादर करण्याची इथं अंतिम तारीख असणार 9/9/2025. ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी पण सेम दिनांक असणार आहे 26/8/2025 ते 9/9/2025 पर्यंत. ओके. आता परीक्षाकरिता प्रवेशपत्र जे उपलब्ध होणार आहे ते तुम्हाला संकेतस्थळावर नंतर इथं कळवण्यात येणार आहे आता. ओके. ऑनलाईन परीक्षेचे दिनांक वगैरे. आता वरील पद भरती खाली नमूद केल्याने पदनिहाय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट विविध करण्यात येणाऱ्या परीक्षेचे केंद्रावर घेण्यात येणार आहे. विविध केंद्रांवर इथं परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी पात्र झालेल्या अर्जांची संख्या विचारता घेऊन आवश्यक असलेल्या सदर परीक्षा ही एकापेक्षा अधिक दिवशी व एकापेक्षा अधिक सत्रात घेण्यात येईल. अशा प्रत्येक सत्रातील परीक्षेसाठी विविध केलेल्या अभ्यासक्रम आधारित वेगवेगळी प्रश्नपत्रिका असेल. संबंधित उमेदवारास त्या प्रत्यक्ष दिनांक, वेळ व परीक्षा केंद्रात तपशील प्रवेशपत्रावरील प्रमाणे नमूद संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ओके. आता या वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास सुधारित वेळापत्रक फक्त नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध करण्यात येईल. ओके. जे पण काही बदल वगैरे होतील संख्यांमध्ये असो किंवा परीक्षेमध्ये असो. ओके. परीक्षा या पुढील निवड प्रक्रियेच्या सविस्तर वेळापत्रक नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर येणार आहे. जे काही अपडेट असणार आहे महानगरपालिका संकेतस्थळावर येणार नागपूरच्या. ओके. सर्व उमेदवारांना निवड प्रक्रियामध्ये पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी नियमितपणे आपल्या वेबसाईटला भेट द्यायची. नागपूर महानगरपालिका अंतर्गत पदांच्या घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तपशील खालीलप्रमाणे आहे. जे की आपण बघणार आहोत. पदाचे नाव दिलेले आहे. गट क ची भरती असणार आहे. 7व्या वेतन आयोगानुसार इथं पेमेंट असणार आहे आणि त्या पदांची संख्या दिलेली आहे सरासरी. ओके. आता कनिष्ठ इथं लिपिकसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. सॅलरी असणार आहे 6. इथं पगार असणार आहे 19,900 ते 63,200. त्यामुळे 60 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. ओके. चांगल्या पगारामध्ये. विधी सहाय्यक म्हणजे LLB वाल्यांसाठी ते वॅकन्सी 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 एवढा पेमेंट असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 6 पदं बघायला मिळतात. सगळ्यात जास्त वॅकन्सी कर संग्राहकसाठी असणार आहे. A6 सॅलरी 19,600 पासून आपल्याला याच्यामध्ये 63,200 एवढा पगार बघायला मिळतो. 74 पदं असणार आहे. ओके. त्यानंतर इथं ग्रंथालय सहाय्यकसाठी A6 सॅलरी असणार आहे 19,900 पासून 63,200 एवढा पगार असणार आहे. याच्यामध्ये 8 पदं बघायला मिळतात. स्टेनोग्राफरला ते 14 सॅलरी असणार आहे 38,600 पासून 1,22,800 10 पदं बघायला मिळतात. तर लेखपाल व रोखपालमध्ये वॅकन्सी असणार आहे. ज्याला आपण अकाउंटंट आणि कॅशियर म्हणतो. इथे 13 सॅलरी 35,700 पासून 1,12,400 एवढा पेमेंट असणार आहे. 10 पदं बघायला मिळतात. सिस्टीम अनालिस्टसाठी 14 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 38,600 पासून 1,22,800 एवढा पेमेंट असणार आहे. एक वॅकन्सी बघायला मिळतात. हार्डवेअर इंजिनिअरसाठी 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 याच्यात पण 2 पदं आपल्याला बघायला मिळतात.
त्याच्यानंतर इथं डेटा मॅनेजरसाठी इथं 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 एवढा पेमेंट असणार, एक पद बघायला मिळतात. प्रोग्रामरसाठी ते 60 सॅलरी असणार आहे, जी की 25,500 पासून 81,100. याच्यामध्ये आपल्याला इथं 2 पदं बघायला मिळतात. एकूण इथं 174 पदांसाठी ही भरती असणार आहे. ओके. आता याच्यामध्ये आता नागपूर महानगरपालिकेच्या सेवा आणि भरतीसाठी उपलब्ध रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. जे की जर जातीनुसार आपण कॅटेगरी वाईज दिलेले आहे. ओके. आपण ते वाचून घ्यायचे आहे. आता टीप दिलेली आहे, जे की महत्वाची असणार आहे. पदभरती करणाऱ्या पदांचे आरक्षण तपशील हा भरव्याची पदे मंजूर संवर्गात कार्यरत प्रवर्गांहीन पदे याचा विचार करून प्रवर्गनिहाय योग्य प्रतिनिधित्व मिळवण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित करण्यात आलेलं आहे. ओके. आता कॅटेगरी वाईज किती पदे ते बघून घेऊया. पदनाम कनिष्ठ लिपिक, ज्युनियर क्लर्क त्याला म्हणतो 60 पदं असणार आहे. याचा पगार मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत हे तुम्हाला ह्या पॅरेग्राफमध्ये दिलेले आहे, जे की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो इथं बघून घ्यायचं आहे. ओके. सगळ्या कॅटेगरीला ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर इथं आता इथं आपलं पदनाम असणार आहे विधी सहाय्यक म्हणजे लॉ असिस्टंटसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे 6 पदे. पगार यांचा मी सांगितलेला आहे. याच्यामध्ये 6 पदे तुम्ही बघू शकता कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर इथे येतं पदनामे कर संग्राहकसाठी टॅक्स कलेक्टरसाठी तर वॅकेन्सी 74 साठी वॅकेन्सी असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरी वाईज इथं पदं बघायला मिळतात, इथं बघून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये ग्रंथपालसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. पदनाम ग्रंथालय सहाय्यक, लायब्ररी असिस्टंट. ओके. 8 पदे असणार आहे कॅटेगरी वाईज. ओके. चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर स्टेनोग्राफरला जी पदं असतात 10 पदे असतात. यांना सगळ्यात जास्त पेमेंट यांनाच असतो. त्याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे आपल्याला इथं ऑपॉर्च्युनिटी बघायला मिळते कॅटेगरीनुसार. आता इथं अकाउंटंट आणि कॅशियरसाठी वॅकेन्सी लेखपाल रोखपालसाठी 10 पदांसाठी कॅटेगरी वाईज बघून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथं पदनाम आहे सिस्टीम अनालिसिससाठी. याच्यात एक पद बघायला मिळतात आपल्याला. ओके. राखीवमध्ये. त्यानंतर पदनाम जे असणार आहे हार्डवेअर इंजिनियरसाठी, याच्यासाठी 2 पदे बघायला मिळतात. अनुसूचित जमातीमध्ये 1 पद, अनुसूचित जातीमध्ये 1 पद आणि आरक्षीमध्ये 1 पद, असे 2 पदं. आणि प्रोग्रामरसाठी इथं 2 पदं, अनुसूचित जाती व राखीवसाठी 1 पद, असे 2 पदं बघायला मिळतात. आणि इथं डेटा मॅनेजरसाठी इथं 1 पद असणार आहे, जे की आपल्याला इथं राखीवसाठी असणार आहे. ओके. आता पदांच्या आवश्यक शैक्षणिक पात्रता दिलेली आहे, जे की आपण वाचून घेऊया स्टेप बाय स्टेप. तर कनिष्ठ लिपिकसाठी इथं अप्लाय करण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. पण यांना इथं मराठी टंकलेखनाचा 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण करणे असावे मित्रांनो. ओके. तर अजून अप्लाय करू शकतो. संगणकचे आपल्याला ज्ञान वगैरे आवश्यक असणार आहे, MSCIT वगैरे. तर विधी सहाय्यकसाठी इथं आता असणार आहे विधी लॉची डिग्री पाहिजे आपल्याला, विधी लॉची शाखेची पदवी. ओके. LLB वाले इथं अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आपल्याला शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामकाजाशी संबंधित 5 वर्षाच्या नियमित सेवा व सत्र न्यायालयातील 5 वर्ष वकिलाचे अनुभव पाहिजे आहे. ओके. आता कर संग्राहकसाठी तर वॅकेन्सी असणार. संग्राहकसाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये पण आपल्याला मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट लागणार आहे. त्याचं प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचं प्रमाणपत्र लागणार आहे. कॅम्प्युटरचं आणि यांचं MSCIT वगैरे लागणार आहे. आता ग्रंथालय सहाय्यकसाठी इथं असणार आहे 10वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये आपल्या ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स झालेला पाहिजे, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. स्टेनोग्राफरसाठी इथं असणार कोणत्याही शाखेतील पदवी. ओके. आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. आता मराठी व इंग्रजी लघुलेखन असणार आहे, त्यांचा 80 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आपण. ओके. 80 शब्द प्रति मिनिट मराठी व इंग्रजी. ओके. दोघं पण. आणि संगणकाचा बाबत दिलेला आहे शासन वेळोवेळी निश्चित करण्यात धोरणानुसार आवश्यक पात्रता दिलेली आहे. ओके. ज्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे संगणकाच्या पात्रता वगैरे लागणार आहे. ओके. त्यानंतर शासनाची मराठी म्हणजे 40 शब्द व मराठीचा आणि इंग्रजी 60 शब्द प्रति मिनिटचा वेग टंकलेखनामध्ये पाहिजे. म्हणजे आपलं टायपिंग बी पाहिजे, स्टेनोग्राफर बी पाहिजे, दोघांची सर्टिफिकेट पाहिजे. अनुभव इथं दिलेला आहे. शासकीय कार्यालयामध्ये स्टेनोपिस्ट पदाचा आपल्याला इथं 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे. ओके. अप्लाय करण्यासाठी. त्याच्यामध्ये दिलेले आहे लेखापाल व लोकपालसाठी वॅकेन्सी वाणिज्य शाखेतील पदवी म्हणजे BCom वाल्यांसाठी इथं ऑपॉर्च्युनिटी आहे, जी की BCom वाले इथं अप्लाय करू शकता.
आता याच्यामध्ये आपल्याला आहे भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेंट DMF पदवी उत्तीर्ण पाहिजे, अथवा आपल्याला LGST किंवा GDC अँड ए परीक्षा उत्तीर्ण आपण प्राधान्य पाहिजे लागणार आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला लिपिक लेखामध्ये 5 वर्षाचा अनुभव लागणार आहे. आता याच्यामध्ये 7 नंबरला आपल्याला सिस्टीम अनालिसिससाठी ॲक्टिव्ह आपल्याला बी 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 कॅम्प्युटरवाले इथं अप्लाय करू शकता. सिस्टीम अनालिसिस प्रोग्रामर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे. ओके, महानगरपालिकेमधील माहिती तंत्रज्ञान विभाग सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांचे प्राधान्य असेल. ओके, आता हार्डवेअर इंजिनिअरसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे, जी की इथे असणार आहे. बी कॅम्प्युटरवाल्यांसाठी 3 वर्षाचा अनुभव असणार आहे. कॉम्प्युटर हार्डवेअरचा 5 वर्षाचा अनुभव लागणार आहे. तर प्रोग्रामरसाठी इथं असणार आहे संगणक आपले डिप्लोमा पाहिजे, 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. सिनियर अनालिसिस प्रोग्रामर सॉफ्टवेअर डेव्हलपर त्याच्यामध्ये 1 वर्षाचा अनुभव लागणार आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये शेवटी आपल्याला डेटा मॅनेजरसाठी आपल्याला बी कॉम्प्युटरवाले अप्लाय करू शकता. 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे. आता याच्यामध्ये संपूर्ण तुम्हाला पदांबद्दल माहिती दिलेली आहे. पदसंख्या व आरक्षणाबद्दल इथं माहिती दिलेली आहे. आता याच्यात आरक्षणाबद्दल आता ते वाचून घ्यायचे पदसंख्यांबाबत दिलेली माहिती. जे पण आपण कॅटेगरीमध्ये येत असाल ते इथं कॅटेगरीमध्ये सगळ्यांसाठी इथं माहिती वगैरे दिलेली आहे. जसे खेळाडू आरक्षण दिलेलं आहे. ओके, अनाथ आरक्षण दिलेलं आहे, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर शिकालीन. ओके, त्यानंतर इथं दिव्यांग उमेदवार. आता याच्यामध्ये असणारे अप्लाय करण्यासाठी सर्वसामान्य भारतीय नागरिकत्ववाले इथं अप्लाय करू शकता. वयोमर्यादा असणार आहे याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाने आता दिलेलं आहे 18 ते 38 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके, याच्यापेक्षा जास्त नाही. ओके, 18 ते 38 ओपन कॅटेगरी आणि मागासवर्गीयामध्ये असाल आपण तर 18 ते 43 वर्षामध्ये पर्यंत अप्लाय करू शकतो, 43 वर्षापर्यंत. ओके, त्यानंतर इथं स्वातंत्र्य सैनिक पाल्याचे आपण इथे असाल पाल्यांकरिता इथे 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ओके, जसे इथे कॅटेगरी वाईज इथे दिलेली आहे, वयोमर्यादांचा तक्ता दिलेला आहे संपूर्ण. ओके, ज्याच्यामध्ये आपल्याला 9/9/2025 आपली एलिजिबिलिटी अकाउंट होणार 18 वर्ष पूर्ण पाहिजे, अराखीसाठी 38 वर्ष, मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष, माजी सैनिकाची कमाल 55 वर्षापर्यंत असणार आहे. ओके, सैनिकाची 3 वर्षाची सेवानुसार असणार याच्यामध्ये 38 किंवा 43. दिव्यांग 45 वर्षापर्यंत, खेळाडूंसाठी 43 वर्ष, आणि त्याच्यानंतर इथं दिव्यांग व्यक्ती उमेदवार 45 वर्ष, प्रकल्पग्रस्त 45 वर्ष, पदवीधर शिकाली 55 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकतो. ओके, आता इथं दिलेले संगणक हाताळणीचे वापरण्याबाबतचे ज्ञान दिलेले आहे, जे की तुम्ही बघू शकता दिलेली आहे संपूर्ण माहिती इथे तुम्ही वाचून घ्यायची आहे. टंकल लेखनाची अर्हताबद्दल इथं माहिती दिलेली आहे, जे की तुम्हाला माहिती असेल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे. अर्हता पात्रता करण्याचे दिनांक जे की तुम्हाला मी सांगितलेले आहे, जे की इथं दिलेली पण आहे. शैक्षणिक अर्हता, वयाचा अनुभव, अनुभव, पात्रता विषयक दिनांक, अर्ज करण्याचा स्वीकृती दिनांक असणार आहे. निवड प्रक्रिया दिलेली आहे, जे की इथं असणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्टच्या आधारे आपली निवड प्रक्रिया होणार आहे. ओके, तर निवड पद्धत कशा पद्धतीने, जे की सर्व पदांसाठी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्युटर बेस्डच असणार आहे. नियुक्ती पात्रतेसाठी उमेदवारांना चाचणी लेखी मध्ये आपल्याला परीक्षेत किमान 50% गुण मिळणे आवश्यक आहे. मित्रांनो, 50% गुण आपल्याला पाडायचे आहे, जे की आपण पुढच्या स्टेजमध्ये जाण्यासाठी. ओके, आणि इथं बाकीच्यांना पण इथं आर्थिक इतर मागासवर्गांना 50%, त्याऐवजी 45% लागणार आहे या जातींवाल्यांना. ओके, अनुसूचित जाती अनुसूचित जमातींना 45%. ओके, आता त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. ओके, आता इथं असणार आहे गट कची भरती, 100 प्रश्न 200 गुणांचा पेपर असणार आहे. 100 मार्क आणायचीच आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रश्नपत्रिका एकूण इथं 100 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी इथं प्रश्न असणार आहे. 2 तासाचा टाइम दिलेला आहे. ओके, सगळ्यांसाठी त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. उमेदवाराला कोणतीही मौखिक मुलाखत होणार नाही, इंटरव्ह्यू वगैरे आपलं होणार नाही. ओके, तर आपल्याला जे पण काही असणार आहे ते पण आपल्या इथं पेपरानुसार आपल्याला घेण्यात येईल. भविष्यात कुठल्याही कारणास्तव कोणत्याही संवर्गातील वरिष्ठ श्रेणीतील पद रिक्त झाल्यास रिक्त झालेल्या कनिष्ठ पदावरील उमेदवारांना फक्त रिक्त होणाऱ्या पदांवर हक्क सांगता येणार नाही, किंवा श्रेणीवाढ करण्याची विनंती कोणत्याही मान्यता करण्यात येणार नाही, असे ते दिलेले आहे. ओके, आता निवड सूची कार्यमर्यादा दिलेली आहे, जे की इथे बघू शकता दिलेली आहे. आता दिलेलं आहे इथं आपल्याला निवड सूचीमध्ये 1 वर्षाची किंवा 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारण्यात आलेलं आहे तोपर्यंत आपल्याला इथं असणार आहे. 1 वर्षापर्यंत आपल्याला इथं घेण्यात येईल. ओके, जर पद रिक्त होत असेल तर. त्यानंतर परीक्षेचे स्वरूप जे असणार आहे, जे की तुम्हाला मी सांगितलेले आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे.
ओके. नॉर्मलायझेशन असणार आहे याच्यामध्ये. ओके. याच्यामध्ये बघू शकता पदनामानुसार इथं परीक्षा होणार आहे, जे की 200 गुणांची होणार आहे कनिष्ठ लिपिकची. याच्यामध्ये दिलेली आहे 200 गुणांची परीक्षा असणार आहे. याच्यात 25-25 प्रश्न असणार आहे. सगळ्या याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञानमध्ये. ओके. याच्यात आपल्याला 12वी पदवीचा इथं अभ्यासक्रम असणार आहे. 100 प्रश्न, 200 गुणांचा पेपर असणार आहे. ओके. याच्या संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता याच्या लॉसाठी इथं दिलेलं आहे. याच्यामध्ये पण सेम पॅटर्न 200 गुणांचा पेपर असणार आहे. ओके. याच्यामध्ये सगळ्यामध्ये 200 गुणांचा पेपर आपला असणार आहे, जे की आपल्याला बघून घ्यायचं आहे. कोणते कोणते प्रश्न असणार आहे. ओके. आपल्या जी डिग्री आहे, डिग्रीनुसार आपल्याला प्रश्न असणार आहे. 12वीचे प्रश्न असणार आहेत. ओके. त्यानंतर इथं वाचून घ्यायचं तेवढं. आता त्याच्यानंतर आता कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षेकरिता अर्ज करण्याची पद्धत असणार आहे. युजरला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करायची आहे, जे पण लागणार आहे, जी कागदपत्रे दिलेली आहे. 100 KB ते 2 KB पर्यंत, 2 MB पर्यंत पाहिजे आहे. ओके. आदिवासी प्रमाणपत्राचा पुरावा, अर्जाचा नावाचा पुरावा, SSC अथवा शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरावा JPG PDF मध्ये तुम्ही देऊ शकता. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय असल्याचा पुरावा द्यायचा आहे. आर्थिक दुर्बल घटकांचा पुरावा, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक, वैध असलेला नॉन क्रिमिनल आणि माझ्या पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणाची पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणाची पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आरक्षणाचा पुरावा, अंशकालीन मध्ये असेल तर आरक्षणाचा पुरावा, नावात बदल असेल त्याचा आरक्षणाचा पुरावा, मराठी भाषेचा ज्ञानाचा पुरावा, 10वीचा इथं मार्कशीट वगैरे चालून जाईल. त्याच्यामध्ये मराठी सब्जेक्ट असतोच. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, अनुभवाचे प्रमाणपत्र, संगणकाचे प्रमाणपत्र व जन्म प्रमाणपत्र असे डॉक्युमेंट आपल्याला एवढे अपलोड करायचे आहे. बघू शकता तुम्ही स्टेप बाय स्टेप जे आपल्याला लागणार आहे ते अपलोड करून घ्यायचे आहे. ओके. आता हे सगळे डॉक्युमेंट आपण अपलोड केल्यानंतर आपली परीक्षा असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं पात्र झाल्यानंतर आपल्याला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात येतं. त्यासाठी आपल्याला आपल्याला जी साक्षांकित प्रत पाहिजे, झेरॉक्स कॉपी व मूळ कागदपत्र सगळे आपल्याकडे पाहिजे, जे पण इथे दाखवलेले आहेत. ओके. मूळ म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याची झेरॉक्स कॉपी पाहिजे, सेल्फ अटेस्टेड. आता इथे ऍप्लिकेशन फॉर्म इथं भरून घ्यायचं आहे. आता इथं सर्व शर्तीवर शर्ट दिलेले आहे, ते वाचून घ्यायचं आहे. तुम्हाला मी दाखवतो विशेष सूचना वगैरे व केंद्र निवड बाबतीत इथं निवडून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये असणारी एक्झामिनेशन फीस 1000 रुपये असणार आहे. राखीवसाठी मागासवर्गीयांसाठी 900 रुपये. ओके. नॉन रिफंडेबल असणार आहे. ज्या पदांसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या प्रत्येक पदासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे फॉर्म भरावा लागेल व स्वतंत्रपणे फी भरावं लागेल. ओके. लक्षात घेऊ द्यायचे दिलेले पण आहे. ऑनलाईन पद्धतीने आपण फी पे करू शकतो. ओके. वेबसाईट वगैरे दिलेली आहे आपल्याला, इथं संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे पद्धतीची. ओके. सेवा शर्ती इथं दिलेल्या आहे प्रवेशपत्रामध्ये, प्रवेशपत्राबाबत. त्यानंतर इथं लास्टमध्ये दिलेलं आहे आपल्याला प्रवेश आपल्याला परीक्षेच्या 10 दिवसाआधी मिळून जाणार आहे. आणि आपल्याला परीक्षेला जाताना एक पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID जे पण आपल्याकडे असेल ते सोबत एक घेऊन जायचं आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट, झेरॉक्स कॉपी आणि फोटो घेऊन जायचे आहे. ओके. काही तुम्हाला हेल्पलाईन नंबर इथं दिलेला आहे, काही 10 ते 6च्या दरम्यान तुम्ही कॉल करू शकता. TCSचा इथं दिलेला आहे फॉर्म भरण्यासाठी. तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असेल की सोमवार ते शुक्रवार तुम्ही इथं कॉल करू शकता. ओके. इथं आता दिलेलं आहे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे नागपूरचा इथं ऑफिसचा. ओके. आणि इथं TCSचा दिलेला आहे. इथं 9:45 ते 6 वाजून 15 मिनिटापर्यंत तुम्ही कॉल करू शकता. ओके. इथं बघू शकता दिलेले टाइम टेबल. ओके. 22/8/2025 नोटिफिकेशन आलेली होती आयुक्तांकडून. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी असणार. याची अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. आणि जर तुम्हाला याची PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर पण डाउनलोड करून घ्यायची. ओके. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला इथं तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. ओके. आणि लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता फॉर्म भरण्याचा व्हिडिओ आणणार आहे. तत्पूर्वी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व्हिडिओला. चॅनलवर केल्यानंतर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.